हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे. नेहमीचे पोहे, उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर त्याच पोह्यांपासून आणि रव्यापासून आज आपण अतिशय सोपा असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, रवा पोहा बाईट्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे आपले रोजचे खायचे नॉर्मल पोहे असतात ते घेतलेले आहेत. इथे मी हे पोहे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी हे इथे फ्रेश दही घेतलेलं आहे. मी आंबट दही घ्यायचं नाही जास्त आणि ते सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया हे भिजण्यासाठी. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे. आपल्याला असं घट्टसरच हवंय, जास्त पातळ नको आहे. आपण यामध्ये आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकतो. मी इथे 1 गाजर खिसून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घातलेली आहे याच्यामध्ये. चवीप्रमाणे थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं याच्यामध्ये आपण. आता अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आपण याच्यामध्ये. आता हे सर्व एकत्र आपण मिक्स करून घेऊया. आता मी हाताच्या साहाय्याने हे सर्व एकत्र मिक्स करून घेते. व्यवस्थित असं मिक्स करायचं. हे मिश्रण असं घट्टसरच हवंय. आपण याच्यामध्ये गाजर टाकलेलं आहे त्यामुळे गाजरामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे हे पीठ जे आहे ते थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते. पण जर तुम्हाला जास्त पातळ वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा घातला तरी सुद्धा चालू शकतो. आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे. या चाळणीला मी व्यवस्थित असं चारी बाजूने तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण. मला जेवढे छोटे हवेत तेवढे करून घ्या. हे ऍक्च्युली छोटे छोटे गोळे केल्यावरती छान दिसतात, त्यामुळे छोटे छोटेच गोळे करायचे आणि असे हाताने थोडेसे फ्लॅट करून घ्यायचे. आणि जर ते मिश्रण जे आहे ते जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावलं तरी सुद्धा चालू शकतं हाताला. अशा पद्धतीने आपण गोळे करून घ्यायचे आहेत. असे टिक्कीचा शेप देऊन घ्यायचा, असा फ्लॅट करून घ्यायचा व्यवस्थित. अशा पद्धतीने आपण टिक्कीचा शेप करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे गोळे करून घेऊया. अशा प्रकारे आपले इथे सगळे हे जे गोळे करून झालेले आहेत, छान अशा छोट्या छोट्या टिक्क्या बनवलेल्या आहेत. आता ह्या ज्या टिक्क्या ज्या आहेत त्या आपण स्टीम करायला ठेवूया, उकडायला ठेवूया. इथे मी कढईमध्ये ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता त्याच्यावरती आपण ही चाळण ठेवून घेऊया व्यवस्थित अशी आणि एक 10 ते 12 मिनिटं फक्त हे आपण उकडून घेऊया झाकून. आता इथे आपले रवा आणि पोह्याचे बाईट्स उकडत आहेत तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहे, कोथिंबीर, 1 चमचा डाळवं घेतलेलं आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीप्रमाणे थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि काही कढीपत्त्याची पानं पण घालून घेणार आहे. याने आपली चटणी जी आहे ती खूप छान अशी खमंग लागते. यामध्ये थोडी साखर पण घालून घेणार आहे. आता हे आपण बारीक वाटून घेऊया. अशा प्रकारे छान अशी आपली चटणी वाटून झालेली आहे. आता मी याला फोडणी वगैरे काही देणार नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फोडणी दिली तरी सुद्धा चालू शकतं. जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची याला फोडणी दिली तरी सुद्धा चालू शकते, पण ही चटणी अशी सुद्धा खूप खायला छान लागते. अशा प्रकारे आपली ही चटणी सुद्धा छान अशी तयार झालेली आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकतं. आता इथे जवळजवळ 10 ते 12 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता आपले छान असे हे बाईट्स शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं हे थोडंसं थंड होऊन देऊया. आता आपले बाईट्स ते थोडे थंड होतात तोपर्यंत आपण त्याची फोडणीची तयारी करून घेऊया. इथे मी 1 मोठा चमचा भरून तेल घेतलेलं आहे, ते व्यवस्थित गरम होऊन देऊया आपण. आता तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घेऊया. आता मोहरी छान तडतडली आपली, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊया. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालून घेऊया. त्यामध्ये 2 ते 3 मिरच्यांचे तुकडे करून घातलेले आहेत मी आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची. फोडणी छान व्यवस्थित अशी परतून घ्यायची आपण. थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊया आपण फोडणीमध्ये. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मी काश्मीरी लाल तिखट घालते आहे, फक्त कलरसाठी. तुमच्याकडे जर सांबार मसाला असेल आणि तो जरी तुम्ही घातला तरी फार छान अशी टेस्ट येते याला. आता हे बाईट्स पण छान असे थोडेसे थंड झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान असे सॉफ्ट झाले आहेत. ते अजिबात त्याची कुठेही चिकटलेले वगैरे नाहीये. छान असे सॉफ्ट झालेले आहेत ते. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण ही जी फोडणी केलेली त्याच्यामध्ये एक हे बाईट्स घालून घेऊया आपण व्यवस्थित असे. आता हे सगळे आपण अलगद हाताने असे व्यवस्थित असे आपण परतून घेऊया. फार छान असे चवीला लागतात हे. असे 1 ते 2 मिनिटं फक्त याच्यामध्ये छान असे आपण परतून घ्यायचे आहे फास्ट गॅसवरती, जेणे त्याला सगळा मसाला जो आहे तो लागेल यासाठी.
आणि याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं. आपण बाईट्स बनवताना ऑलरेडी त्याच्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे, पण फोडणीला पण चव येण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये. जवळजवळ 2 मिनटं झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपण हे एक सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपले छान असे हे हेल्दी रवा पोहा बाईट्स तयार झालेले आहेत. अतिशय पटकन होतात. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा घरात नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे पटकन करू शकता. यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. खूप छान असे हे होतात. नेहमी तेच इडली डोसा पोहे खाण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आणि हेल्दी असं वर्जन आहे. जास्त तेलाचा वापर सुद्धा आपण याच्यामध्ये केलेला नाहीये. अशा प्रकारे छान असा आपला हा हेल्दी पोहा रवा बाईट्स तयार झालेला आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.